हॅलो फ्रेंड्स, राणी किचनवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपली खूप खास अशी रेसिपी आहे, तोंडाला चव आणणारी लसणाची चटणी बनवणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण हे आपलं चॅनल नवीनच आहे, त्यामुळे सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टमुळे मला छान रेसिपी करण्यास उत्सुकता येईल। तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे। लसूण घेतलेला आहे, देशी म्हणजे गावठी लसूण आहे, स्वच्छ अर्धवट असा सोलून घेतलेला आहे। त्यानंतर शेंगा घेतलेल्या आहेत, शेंगा ह्या पण सुद्धा गावठी शेंगा आहेत आणि त्या आपण छान अशा फोडून घेतोय। शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत थोडे, वाटीवर पाहू शकता वाटीवर असे शेंगदाणे घेतलेत, लसूण वाटीवर घेतलेला आहे। आता आपण कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे 1-2 चमचे असे जिरे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, जास्त भाजायचे नाही आहेत। शेंगदाणेसुद्धा छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर कढईमध्ये आता आपण तेल घातलेलं आहे, तर तेल आहे शेंगदाणा तेल, घाण्यावरचं तेल आहे, तर ते सुद्धा मी थोडंसं असं घातलेलं आहे। आता हा लसूण जो आहे तो आपण फ्राय करून घ्यायचा आहे, खरपूस असा भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्या चटणीला छान अशी चव येते। तर छान असा मी लसूण तळून घेतलेला आहे, खरपूस असा पाहू शकता, खरपूस असा लसूण भाजून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आता आपण सर्व लसूण बाजूला काढून घ्यायचं आहे, त्यात तेल नाही राहिलं पाहिजे असं लसूण आपण बाजूला काढून थोडंसं त्याच्यातलं तेल नितळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर थोडंसंच खोबरं घेतलेलं आहे, तर पाहू शकता थोडंसं एक तुकडा असा खोबऱ्याचा घेतला, तो चिरून असा तळून घ्यायचा आहे, किंवा खिसलं तरी तुम्ही चालेल, खिसल्यानंतर उलट लगेच होईल। तर मला वेळ नव्हता म्हणून मी असं केलं, तर थोडंसं ते खोबरंसुद्धा छान असं परतून घेतलं। त्यानंतर आपण थोडेसे तीळ घेतलेले आहेत, तीळसुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि लाल तिखट आहे, मीठ आहे। तर आता आपण सुरुवात करूया मिक्सरला वाटण पण अगदी चालू बंद असं करून आपण वाटण करून घ्यायचं आहे। शेंगदाणा, तीळ, मीठ, खोबरं, लसूण, जास्त काही साहित्य मी घेतलेलं नाही आहे, अगदी 4-5 वस्तूमध्ये मस्त अशी खमंग आपली लसणाची चटणी तयार होते। तर इथे मिक्सर घेतलेला आहे मी, मिक्सर घेतला। त्यानंतर आपण आता प्रथम ह्याच्यामध्ये जे कडक आहे ते वाटून घ्यायचं आहे। तर आपलं खोबरं कडक असतं, खोबरं आणि शेंगदाणे, तर दोन्ही खरं तर मी शेंगदाणे चुकीचं घातलं, त्याच्यामध्ये शेंगदाणे एकत्र करायचे नाहीत, फक्त खोबरं वाटण करून घ्यायचं आणि त्यानंतर शेंगदाणे फिरवून घ्यायचे, पण आता जाऊन द्या, मी करून घेतलं इथे असं। तर छान असं हे बारीक करून घेतलं। त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये हे बघा, ते काढून घ्यायचं थोडंसं बाजूला, कारण हे जास्त मग हे होईल, बारीक होईल। तर हे बाजूला मी काढून घेतलं, बारीक म्हणजे थोडंसं ते हे होतं। मग मी त्याच्यामध्येच लाल तिखट घातलं, तीळ घातले, मीठ घातलं आणि आता लसूण टाकून आपण ते अर्धवट असं फिरवून घ्यायचं, जास्त पण बारीक नाही झालं पाहिजे, असं आपण फिरवून घ्यायचं आहे आता। तर त्याच्यामध्ये मी ऑलरेडी सगळं साहित्य घातलं, पाहू शकता। तर जिरे वगैरे आणि तीळ लास्ट घालायचे, कारण तीळ लास्ट घातल्यानंतर ते बारीक होत नाहीत आणि ते तसेच राहिल्यानंतर आपल्या चटणीला छान अशी चव येते। तर पाहू शकता अर्धवट 2 वेळा मी फिरवून घेतलं आणि पाहू शकता आपली चटणी अशी इथे तयार झालेली आहे आणि तीळ असे राहतात वरती, तर हे दिसायला पण छान दिसतं आणि खायलासुद्धा छान वाटतं, म्हणून हे तीळ लास्ट घालायचे। तर आता आपण एका प्लेटमध्ये चटणी काढून घेतो आहे, पाहू शकता अगदी सुट्टीत अशी चटणी झालेली आहे, मस्त खमंग अशी झालेली आहे। तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, डोसे करता आपण तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही डोशाबरोबर सुद्धा ही चटणी मस्त अशी चवदार लागते। तर अगदी अमेझिंग अशी ही चटणी झालेली आहे, तर पाहू शकता मस्त अशी झालेली आहे। तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, कारण असेच माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील आणि मलाही उत्सुकता येईल रेसिपी बनवण्यासाठी। तर अशी मस्त अशी झणझणीत आपली मस्त लसणाची चटणी तयार झालेली आहे। तोंडी लावण्यासाठी आपण लोणचं घेतो, तर ही चटणी तुम्ही तोंडी लावण्यासाठी घेतली तर अगदी मस्त अशी खमंग लागते आणि लोणचं कोणाला सहन पण होत नाही। तर तुम्ही अशी लसणाची चटणी झणझणीत बनवून ठेवली तर तोंडी लावायला नक्कीच तुम्ही घेऊ शकता।
तर मस्त खा, स्वस्त राहा, अशाच रेसिपी पाहत राहा आणि राजनी किचन डिशला प्लीज सबस्क्राईब करत राहा. प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू सो मच. नक्कीच कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली का. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करून जा, कारण लाईक करायला काही तुमच्या बोटाला पैसे पडत नाहीत. त्यामुळं प्लीज सबस्क्राईब करा. तर इथेच आपण थांबूया. मस्त खा, स्वस्त राहा, राणी किचन डिशला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.